विजापूर नाका पोलीस ठाण्यात 4 एप्रिल 2025 रोजी दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग झाल्यानंतर अल्पावधीतच निकालास आला। आरोपी सूरज रमेश शिवशरण याने आमिष दाखवून पळवून नेलेल्या अल्पवयीन बालिकेचा व आरोपीचा 5 महिन्यांपासून शोध घेऊनही धागादोरा लागत नव्हता। 4 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हा कक्षाकडे वर्ग झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रिक माहितीचा वापर करून कौशल्यपूर्ण तपास केला। त्याद्वारे आरोपी सूरज शिवशरण आणि अल्पवयीन मुलगी हे पुण्यातील जनता वसाहत पर्वती पायथा येथे असल्याची माहिती मिळाली। यानंतर पथकाने 15 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांना सुरक्षित ताब्यात घेतले। पुढील कायदेशीर कारवाईसाठी 16 नोव्हेंबर रोजी त्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे प्रकरणाचा निकाल लागून अल्पवयीन बालिकेचे सुरक्षित रक्षण करण्यात पोलिसांना यश आले आहे।